नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बँक अँड सिंपल इंटरेस्ट या चॅप्टरवरील प्रॅक्टिस सेट 40चा दुसरा प्रश्न सोडवणार आहोत. पहिला प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये सोडवलेला आहे. प्रथम प्रश्न वाचून घेऊया आपण. जेठालाल took a housing loan of 2,50,000 rupees from a bank at 10 PCPA for 5 years. What is the yearly interest he must pay and the total amount he returns to the bank? जेठालाल took a housing loan. जेठालालनं हाऊसिंग लोन घेतलेले 2.5 लाख रुपये फ्रॉम अ बँकेकडून ॲट 10 PCPA 10 रुपये दर साल दर शेकडा 10 दराने फॉर 5 इयर्स 5 वर्षाकरता घेतलेले. व्हॉट इज इयरली इंटरेस्ट म्हणजे प्रत्येक वर्षाचा इंटरेस्ट काय होईल, एका वर्षाचा इंटरेस्ट किती होईल. ही मस्ट म्हणजे एका वर्षात त्याला फक्त व्याज किती द्यावं लागेल बँकेला. अँड द टोटल अमाऊंट ही रिटर्न्स टू द बँक म्हणजे 5 वर्षाचं टोटल अमाऊंट तो किती देईल ते आपल्याला काढायचं आहे. जशाच तसा प्रश्न इथं लिहून घेतलेला आहे मी. आता गिवन डाटा यामध्ये माहिती दिली ती आपल्याला. पीची किंमत 2,50,000 पी ॲट 10 PCPA म्हणजे रेट आला. फॉर 5 इयर्स कालावधी म्हणजे टी किंवा याला एन पण दर्शवतात आपण, टी किंवा एन 5 इयर्स. तर आपल्याला आय काढायचं, इंटरेस्ट काढायचा आहे पर इयर, एका वर्षाचा पर इयर किती ते विचारले. आणि ही रिटर्न्स टोटल अमाऊंट म्हणजे ये इक्वल टू किती, या दोन किमती काढायच्यात आपल्याला. काढूया. वी नो इंटरेस्ट इक्वल टू पी आर टी पी इंटू आर इंटू टी डिवायडेड बाय 100. पीची व्हॅल्यू 2,50,000, आरची 10 इंटू फॉर 1 इयर काढायचं आपल्याला, म्हणून आरची किंमत 5 न घेता आपण फक्त इथं 1 घेणार आहोत. आणि डिवायडेड बाय 100 किती येईल मग सोडवलं तर. 2 शून्य कॅन्सल, वर राहील 2,500 आणि हे इंटू 10 म्हणजे हे 2,500 आणि हे 10 गुणिले म्हणजे अजून एक शून्य वाढेल. 25,000 रुपीज 25,000. Therefore, for 1 year interest for 1 year interest equal to rupees 25,000. Okay. Therefore, इंटरेस्ट एका वर्षाचा निघाला इंटरेस्ट, मग आपल्या 5 वर्षाचा काढता येईल. याला 5 न गुणायचं आपण. इंटरेस्ट फॉर 5 इयर्स इक्वल टू, एका वर्षाचा आपण आत्ता काढला 25,000 इंटू 5 किती होईल गुणाकार. 25 125 आणि 3 शून्य ॲज इट इज 1,25,000. 5 वर्षाचा इंटरेस्ट आला आपला. आता 9 टोटल अमाऊंट. 9 टोटल अमाऊंट म्हणजे ये इक्वल टू पी प्लस आय. पीची व्हॅल्यू आपल्याला
दिलेली आहे गणितामध्ये, गिवन डाट्यामध्ये 2,50,000 प्लस आय आता 5 वर्षाचं घ्यावं लागेल आपल्याला, टोटल काढायची ना अमाऊंट. त्याच्यामुळं 1 वर्षाचं न घेता आपण इथं 5 वर्षाचं घेणार. 1,00,000 बरोबर आहे. बेरीज 2,50,000 and 1,25,000 म्हणजे 3,75,000. 3,75,000. Therefore the yearly interest is rupees 25,000. आपण काढलं ना हे 25,000 इयरली काढलेले. आणि आपण आपल्याला विचारलं आपल्याला टोटल अमाऊंट. and Jethalal will return a total amount. प्रश्नामध्ये जशास तसे जे वाक्य दिले असतात ना उत्तर काढून तशाच तसं वाक्य घेऊन आपण त्याचा शेवट करायचा असतो. अमाऊंट ऑफ आन्सर आलेलं आपलं 3,75,000 टू दी बँक. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा प्रश्न आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू. चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ पब्लिश झाला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.